मतदानात जो आहे तो अंतिम टप्प्यात आला आहे। शेवटचे काही क्षण बाकी आहेत आणि या क्षणाच्या वेळेस जो आहे तो मतदानाचा जो कल आहे तो गडबडीचा झालेला आहे। प्रत्येकजण घाई करतोय। अशा रामवाडी परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट इस्माईल शेख आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। एक तासापूर्वी रामवाडी बूथ क्रमांक 146 ते 153 पर्यंत जवळजवळ 4000 मतदान झालेले होते, 4100। आणखी त्या एक तासानंतर बरेच मतदार येऊन काही गडबडीने मतदान केलेले आहे, परंतु अंदाजा त्यानंतर 4010 ते 100 झालं होतं। अंदाजे 5000च्या आसपास मतदान इथं होण्याची शक्यता आहे। तरीसुद्धा आत्ता पण मतदान चालू आहे आणि इथं या भागात हा भाग म्हणजे रामवाडी हा भाग म्हणजे सेन्सिटिव्ह भाग आहे। एकदम शांततेने आणि सुरळीतपणे या भागात मतदान झालेलं आहे। प्रत्येक वेळेस काही ना काय छोटे मोठे घटना घडत असतात या ठिकाणी, परंतु यावेळेस या भागामध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी एकदम शांततेने आणि व्यवस्थितपणे मतदान केलेलं आहे आणि जे काही स्थानिक पुढारी वगैरे जे आहेत सर्वांनी शांततेने मतदान केलेलं आहे आणि सर्वांना इथे मतदान झालेलं आहे। तर या ठिकाणी जे आहे शांततेने जे आहे मतदान पार पडलं आहे असं ॲडव्होकेट रजाकुल साहेबांचं म्हणणं आहे। इस्माईल साहेबांचं आपल्यासोबत ॲडव्होकेट जे सिराज शेख सरसुद्धा आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ। जसं आपण पाहता सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी रामवाडी, धोंडीबा वस्ती, न्यू धोंडीबा वस्ती, भूषणनगर या ठिकाणातील नागरिक यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदानाला दिलेला आहे। सकाळपासून 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत नॉनस्टॉप या ठिकाणी लोकांची एक भरी मोठी रांग होती। लोकांनी दाखवून दिलेलं आहे की ह्यावेळेस निश्चितच आपल्याला बदल करायचा आहे व लोकांनी एक त्यांची अपेक्षा होती की काहीतरी एक बदल व्हावं, या सोलापुराचा चेहरा बदल व्हावं। त्यासाठी लोकांनी आपल्या मतदानाचं जे ताकद असते ते मोठी बलाढ्य शक्तींना देखील रोखू शकते हे आज मतदारांनी दाखवून दिलेलं आहे। आणि आज निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की मतदार हाच एकमेव राजा आहे। मतदार नंतरच सगळे आहेत, मतदार हाच राजा आहे आज या ठिकाणी नागरिकांनी दाखवून दिलेला आहे। व आज या भागात एकदम शांततापूर्ण वातावरणात आज सर्व पक्षातील नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी व सगळ्या नागरिकांनी एक शांततेचा संदेश आज या रामवाडी भागातून दिलेला आहे व चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे। आत्ता सांगितल्यासारखं 4 वाजेपर्यंत 4100 मतदान झालं होतं, त्यानंतर आतापर्यंत 5:45 पर्यंत एक जवळपास 1500 मतदान हे वाढ झालेलं आहे। तरी चांगलं प्रतिसाद मतदारांनी दिलेला आहे व निश्चितच येणाऱ्या काळात एक बदल हे सर्व मतदार राजा हे घडवतील एवढा मी सांगतो। काय वाटतं जे आहे जो बदल होईल का, काही नवीन होईल का? शक्यत 100% बदल होण्याची शक्यता आहे, कारण का या मतदानाच्या वेळेस इथं स्थानिक जे रामवाडीचं एक जवळजवळ 8 बूथ आहेत। या बूथातील जे मतदार जे बूथमधील मतदार सोलापूर सोडून पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी बाहेर गेलेले आहेत, परंतु केवळ मतदानासाठी स्वतःचे पैसे खर्च करून मतदान करण्यासाठी सोलापुरात मतदान करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळं आम्हाला असं वाटतं निश्चितच बदल घडून येणार आहे आणि मतदार जागरूक झाला असं तुम्हाला म्हणत? एक्झॅक्टली जागृत होणारच। पूर्वी कसं होतं लोकांमध्ये म्हणजे शिक्षण कमी होतं, एज्युकेशन कमी होतं। आता सध्या सगळे लोक एज्युकेटेड झालेले आहेत, त्यांना कुणाला मतदान करायचं आणि कुणाला निवडून आणायचं आणि कोण चांगला उमेदवार आहे याची लोकांना जाण झालेली आहे। कारण शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये आणि सर्वांना समज आलेली आहे। सगळेजण पूर्वी जसं एक माणूस एकाकडे गेला तर मेंढरासारखं बाकीचे त्यांच्या पाठीमागं जात होते, परंतु ती आता प्रथा नाही आहे। सर्वांनी शिक्षण घेतलं असल्यामुळं आणि सगळ्यांना जाण घात असल्यामुळं, नॉलेज असल्यामुळं कोण चांगलं कोण वाईट याची परत मतदारांना आलेली आहे। मतदार जागा झालेला आहे, त्यामुळं यावेळी निश्चितच बदल घडून येणार आहे असं मला तरी वाटतं। आजचं जे आम्ही बूथमध्ये सकाळपासून लोकांची गर्दी जे पाहतोय ते पाहिल्यानंतर निश्चितच बदल घडून येणार आहे आणि कोण येणार हे
23 तारखेला निश्चितच कळल. त्यामुळं मी जे आज बोलतोय ते निश्चित 23 तारखेला कळल की बदल घडून येणार आहे. तर यांच्या म्हणण्याप्रमाणे आहे, बदल हा नक्कीच घडणार आहे. आता हा नक्की बदल घडणार का हे आपल्याला 23 तारखेला जे आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे. पाहत रहा लोकप्रधान न्यूज. अशफाक नदाब, सोलापूर.